हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। आजचे आम्ही भगवद्गीतेचे 11 अध्याय जावन आशिल्ले विश्वरूप दर्शन योगांत प्रवेश करतरसची या अध्यायाचो फुडलो अध्याय विभूती योगांतो परमात्मो कडेर सांगता विष्टभ्याहम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत म्हळ्यार यो जगत्य आतां आमी पळोवचें हे ब्रह्मांड आसा पळय ते मिगेले एक अंशान व्याप्त जावन आसा। हे सगळे ब्रह्मांडांत हांव मिगेले एक अंशान व्याप्त जावन आसा म्हूण सांगता। म्हळ्यार हे ब्रह्मांड एक अंश म्हूण जाल्यार परमात्माले परिपूर्ण कितले परमात्मस म्हूण आमकां गोतना जाल्यार बहुवंश म्हणल्यार एक अंशाचे जगत्यो इतली व्हड एक ब्रह्मांड तागेले एक अंशा पशी उणी म्हूण जाल्यार मागीर तसल्या तागेले एक परिपूर्ण म्हळ्यार एक महिमा विस्तृत रूप विस्तृत माया कितली ब्रह्मांडांत व्याप्त जावन आसच्या पुरो तो तेंचे सांगता मिगेल अनंतानंत अंश आसा ते तांतूल एक अंशान हें ब्रह्मांड हांव व्याप्त जावन आसा म्हणटना मिगेल पुराय अंशान हांव व्याप्त जावका जाल्यार म्हाका कितले ब्रह्मांड जावका जायत अनंत 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 संख्येचे ब्रह्मांड म्हाका जावका जायत म्हणलें एक विशेष ज्ञान तो अर्जुनाक दिता। आनी तो कसो सांगता म्हळ्यार संक्षेप विभूती रूप सामान्य जनान अर्थ करून घेवचे तितले सांगला हांवें जाल्यार तुगेले तसले महाज्ञानीन मिगेले व्याप्त रूपचे अर्थ करून घेवचे लायक मिगेल व्याप्त उपासन कसं आसा पळय ते श्रेष्ठ म्हळ्यार हें एक ब्रह्मांड मिगेले एक अंशाचें म्हण जाल्यार तसल्या मिगेल व्याप्त रूप कितलें आसच्या पुरो मिगेल व्याप्तोपासन करचेची मिगेले स्वरूप ज्ञान मेळच्याक योगी जन प्रयत्न करता पळय तांकां व्याप्तोपासन श्रेष्ठ म्हणटना तूं मिगेले ज्ञानाक उत्तम अधिकारी जावन आस तुका मिगेल ज्ञान पावची तितले योग्यता आस देखून अर्जुना तुका मिगेले व्याप्त रूपाचे उपासन करी म्हूण हांव सांगता इत्याक म्हूण म्हळ्यार ताजे निमती तुका महाफल मेळटा म्हूण सांगून अर्जुनाक सांगली न्हू ताणें। आतां परमात्माला एक ज्ञान मेळका म्हूण जाल्यार ज्ञान मेळका म्हूण जाल्यार मस्त आमी प्रयत्न करका म्हूण जालें ज्ञान आरूढ जायनी म्हळ्यार ज्ञान आमकां मेळ्ळी म्हूण जाल्यार परमात्माला विशयांत कसलेंय आमकां ज्ञान ना म्हूण जाल्यार ध्यानय कश्ट जाता पळय ध्यानाक एक ध्येय म्हळें जावका आमकां एक कसलेय आतां हें लौकीक जावन कसलेय एक आशी तेंची विशयांत आमगेलें मन सतत चिंतन करता म्हूण जाल्यार तें एक रितीर ध्यान तें ध्यान त्या विशयांत जावचें म्हूण जाल्यार त्या विशयो ध्येय म्हूण जालें कशी एक नवी बारडीक जल्ली चेल्ली बामणाल विशयी सगळो दीस आलोचन करता जेवो कशें एक चेडूं ताका एक चॉकलेट जाय म्हळ्यार सगळो दीस ते चॉकलेटा विशयी चिंतन करता हे मागीर ते चॉकलेट तो बामणू सगळे ध्येय जल्लींचे ध्यानाक तांगेलें ध्यान त्याची चॉकलेट जायी कसले एक आशे वस्त आसा पळय ते जायी म्हूण हें लौकीक विशय जाल्ले तशें जाल्यार ते चॉकलेट म्हळ्यार खावन गोत तशें देखून चॉकलेटा वयरची आश आसता बामणू म्हळ्यार प्रीती मेळ्ळें देखून बामणाल वयर प्रितीचे एक बामणू आमकां जावका म्हळ्यार एक अपेक्षा आश आसता तशी जिवनांत कसलो एक वस्तू जायी म्हळ्यार लौकीक रितीरी प्रापंचक रितीरी त्या वस्तूचें एक ज्ञान आमकां आसता तसल्या हांगा आतां अध्यात्म विद्येयी हांतू भितर परमात्मो आमकां जावका म्हूण म्हळ्यार एक सतत एक प्रयत्न आमगेलो आसल्या त्या परमात्माल ज्ञान आमकां जावूं न्हय कसले परमात्मा म्हळ्यार कसो म्हूण कळिना नशें तागेले वयर आमगेलें मन रावचें कशी ताजे खातीर ज्ञानारूढ जाल्यार मात्र ध्यान साध्य जाता तशें जावन परमात्मा सांगता हांगा ध्यान साध्य जावका जाल्यार तसलें मिगेले एक व्याप्तोपासना हांव
त्या विभूती योगान तो सविस्तार जाऊन सांगला म्हण. तर कशी परमात्माला उपासने खातीर परमात्माला चिंतन कोर का आम्ही म्हण म्हणलेले परमात्मो आत्त विश्वरूप दर्शन योगांत अर्जुनाक दाखय सांगता. मात्र न्ही अर्जुनाक एक दिव्य दृष्टी तागेले अनुग्रहान दित तो तागेले विश्वरूप दर्शन करयता. इत्याक म्हळ्यार परमात्मो ह्या लोकाक अतीत म्हळ्यार इंद्रियाकय अतीत म्हूण जालें. पंचभूतात्मक तत्वाकय तो अतीत म्हणटना आमगेले पंचभूतात्मक शरीरांतू आसूचे बाह्य इंद्रियस पळय हांतू पळोवच्याक परमात्माक पळोवच्या साध्य ना. ताजे खातीर पुरंदरदासान म्हणलेलें ಒಳಗಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡೋ ಆಧಾರ ಮೊದಲಾದ 6 ಚಕ್ರಗಳ म्हणून म्हळ्यार आम्ही भितरचे अंतर्यांत असोचे परमात्माक अंतर्याचे दृश्टीन पळोवका बाह्य दृश्टीक परमात्मा पळोवच्या साध्य ना. इत्याक म्हळ्यार कोटी सूर्य समप्रभ म्हणचे तसल परमात्मा एक सूर्याक 12 घंट्या वेळार आमकां दोळसोन पळोवचें जायना. केन्ना बालसूर्याकय सम दोळसोन पळोवचें जायना. आमी हातान मुद्र करून मागीर सूर्या पळयताची म्हणटना ते प्रकाशमान जावन आशिल्ले एक सूर्या पळोवचें जायना जाल्यार कोटी सूर्य समप्रभ जावन आशिल्ले परमात्मा कशें पळोवचें. ताजे खातीर परमात्मो अंतरचक्षुक मात्र हांव मेळटा बाह्य चक्षुक जाल्यार एक दिव्य जावन आशिल्ले एक शक्ती हांव दिवका म्हूण सांगून दिव्य दृश्टी अर्जुनाक तो प्रदान करून तागेलें विश्वरूप दर्शन करीत पळया. तें विश्वरूप कश्यस परमात्माले म्हणलेलं वर्णनाई विश्वरूप दर्शन योगांत आस. हांतू परमात्मा सर्व व्याप्त जावन आशिल्लो सर्वांतर्यामी जावन आशिल्लो सर्व समर्थ जावन आशिल्लो सर्वोत्तम जावन आशिल्लो तसल भगवंताल चिंतना आमी कशी कोरका म्हूण म्हणलेलें एक मार्गदर्शन कृष्णान अर्जुनाक हें योगांत दिला. विश्वरूप दर्शन योगांत दिला. पळय परमात्माले रूप खंयची एक लौकीक जिवाक सांगू जत्वे ते अद्भुत रूप अद्भुत जावन आशिल्लें एक चिंतना हें अध्यायांत आस. आतां परमात्माले विश्वरूप पुरे जना ध्यान करूं साध्य जातबे ना जाल्यार सर्वव्याप्त जावन आशिल्ले परमात्माले एक सान रूपारपुणी दर्शन मेळूक ध्यान योगींक साध्य जाता. तसल्यार त्या ध्यान योगीक ध्यानान तो परमात्मान दिसुका जाल्यार तागेलें एक विश्वरूपाचें चिंतन जावका. ताजे खातीर हांगा अर्जुनाक कृष्णाले एक परमानुग्रहान हें विश्वरूप पळोवचें जाल्लें. तशीच तो कृष्ण तागेले भक्तांक तागेले अनुग्रहान तागेले कृपेन ध्यानांत तो दिसता. एक ध्याना बसले म्हणले कुडले जायना. ध्याना भितर ते परमात्मा जावका ध्यानांत सतत परमात्माल चिंतन जावका म्हण जाल्यार परमात्माले अनुग्रह ते जिवा वयर जावका. परमात्माल रूप भाईचे प्रपंचांत आमकां पळोवचें खंडीत साध्य ना. ताजे खातीर नवे ध्यानांतू परमात्मा पळोवका ಒಳಗಣ್ಣಿನೊಳಗೆ ನೋಡು म्हणून जाल्यार आमी ध्यानांत परमात्मा पळोवका जाल्यार परमात्माला अनुग्रह जावका. परमात्माला अनुग्रह जावका जाल्यार कसले जावका आमी परमात्मा संपूर्ण शरणागत जावका. कशी एक चेडूं अम्मा खातीर अम्मा 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 म्हणून सगळो दीस अम्माल चिंतन करता की तशी परमात्माला खातीर आमी देवा 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 म्हूण कातर जावका. तसल्यार परमात्मा आमकां दिसलो म्हूण म्हणल्यार ती अनुभूती कशी आसच्या पुरो. ते अनुभूती कोणा आयला पळय तांकां मात्र गोत्तू तो परमात्मा कोणाक खंयची रुपार अंतर्यांतू दिसता ते जिवान कसो कसो योग्यता केला त्या योग्यतेक समजावन परमात्माल विशयी आमकां मेळटा. अर्थ करून घेवच्या परमात्माल ज्ञान मेळच्याकय आमकां योग्यता जावका. तशीच ती योग्यता चड आसा म्हण जाल्यार त्या वेळार परमात्माक आमी अंतर्यांत पळोवचें साध्य जाता. तशी हांगा कृष्णाल उपदेशा पशी हें विभूती विश्वरूप दर्शन योगांतू हांतू कृष्णान उपदेश दिवचे अर्जुनाक भारी उणें जाल्यार कृष्णाले अचिंत्य जावन आशिल्लें अद्भुत जावन आशिल्लें विश्वरूप वर्णन हें अध्यायांत व्यासान केलां. व्यासांनी वर्णन केलेलें तसलें अद्भुत अचिंत्य विश्वरूप वर्णन ऐकून जाल्यार परमात्माक पळोवच्याक पावच्याक साधकान प्रयत्न करता जाता. तशी अर्जुनाक कृष्ण तागेलें विश्वरूप कसलें दाखयलें ताणें. आतां आमकां एकांक संशय अर्जुनाक विश्वरूप दर्शन कसलें दाखयलें. कृष्णान हाजे पशी फुडें उपदेश केलेले सर्व विशय आशिल्ले न्हय. केदना चिंत्यानन्वशोच्यत्वम अशौचानन्वशोच्यस्त्वम नानुशोच्यति पंडिताः म्हूण म्हणलेले कडेन दुखून भगवद्गीते 2 अध्याय 2 श्लोक दुखून येद्दोळतय
परमात्मान विभूती योग ते कृष्णान अर्जुनाक उपदेश दिल्लेले. परमात्मा म्हळ्यार कसल म्हणून ताका कळका. परमात्मा म्हळ्यार कसले, परमात्मा कसल सांगता, परमात्मा पावची वाट कसली, निष्काम कर्म म्हळ्यार कसले, परमात्माला सर्वोत्तमत्व म्हळ्यार कसले, सर्व जीव परमात्मा अधीन जावन आसा म्हळ्यार कसले, वचून पावची वाटय परमात्मुची, हांगासतना आमकां राखच्योय परमात्मुची, आमकां उपजाच्योय परमात्मुची, आमकां लय करतलोय परमात्मुची. हें पुरे परमात्माले एक व्हड विशय. हें इतली सांगिल्ली ताणें अर्जुना अर्थ जायनी मे. मागीर कसलो ताण वपास हे विश्वरूप पळोवक आशिल्लें म्हण आमी लेखला रे. तें आमगेलें अज्ञता तप्पू तिळवळीक आमगेले. इत्याक म्हळ्यार अर्जुनाक भगवंताल संदेश पूर्ण जावन कळला. तशें जावन अर्जुन हेंचे अध्यायाचे सुरवे श्लोकांत सांगता देवाल्याक कसले, मोहोयम विगतो मम म्हण, मिगेल सर्व मोह गेल्ले देवा म्हण. मोह गेल्ला रे मात्र परमात्मा मेळटा. परमात्मा मेळ्ळ्यार मात्र मोह वता. म्हणटना अर्जुनाक मोह गेला म्हण अर्जुनान सांगता जाल्यार परमात्मा ताका कळला, परमात्माल चिंतन ताका कळला, परमात्मा ताका मेळ्ळा, परमात्मा विषयी ताका संपूर्ण जावन अर्थ जाला म्हणून लॅक. तशें जाल्यार हें विश्वरूप दर्शन अर्जुनान पळोवका म्हण सांगून लेखील कसं लॅक. अर्जुना एक आशी जाल्ली परमात्मान तागेले विशेष विभूती पुराय सांगतना परमात्माला एक तितले व्हड एक चिंत्य जावन आशिल्लें, अद्भुत जावन आशिल्लें एक विभूती आयकुनूची अर्जुनाक पळोवका म्हण आशी जाल्ली काय. तशीची ताका परमात्माले एक अद्भुत रूप पळोवन हांव धन्य जावका म्हण म्हळेलें. आशी शिवाय परमात्माला विचार जावन ताका कसले संशय वरला, ताजे खातीर परमात्मान ताका विश्वरूप दर्शन दाखयलें म्हण आमी लेखचें नाका. हें मनशाले एक सहज विषय तो कसं न्ही. आतां कोणकी एकले काशी वचून येयलीची, कोणकी रामेश्वरा वचून येयलीची, कोणकी हरिद्वारा चमकली, कोणकी बद्री क्षेत्रा चमकलीची. हांगा येवन आमगेल्या तांणी थंयचें वर्णन करताची ते चमकल्यार एक पण जिवना बद्री क्षेत्रा वचुका, काशी पळयना नातल्या मनुश्य व्यर्थू अशी पुरे सांगलें म्हण जाल्यार त्या विशयी वापस वापस ऐकून आमकां ते काशीचे हरिद्वाराचें वर्णन ऐकूनची एक पंत आमी पळोवका बा, एक पंत आमी वचुका म्हण सांगून थंय आमकां आस जाता पळय. तशीची अर्जुनाक कृष्णान ताका तिळशिल्लें कृष्णा विभूतीचे विशय आयकुनूची एक पंत विभूती स्वरूप परमात्माल पळोवका म्हण म्हळेल आशी कृष्णाक अर्जुन सांगता. तशें कृष्ण ताका ते अंत विश्वरूप दर्शन योगांत परमात्माले सगळे विराट स्वरूप दर्शन अर्जुना मेळचें तसलें भाग्य कृष्णान ताका दिल्लेलें. तशी हांगा एक सानी काणी उडकसत म्हाका अच्युतदास मामाली एक अशीची हास्य दृश्टांत. ते कसं नाही म्हण अच्युतदास मामा एक पंत मैसूराक इंकी हरिकथ करतना त्यांनी एक ते वैकुंठ वर्णन जत्तर शिल्के व्यंकटेश महात्मे तंतुल कसं की एक हरिकथा तई वैकुंठांत भृगुऋषीन वच्चास त्या वेळाक अच्युतदास मामान वर्णिसूच म्हळ्यार त्या वैकुंठ आमकां पुरे वर्णिसूच्या जयशना तो वैकुंठ वर्णन करत आशिल्ली एकले आजी म्हणता रे पाप ती येद्रा बशिली कई ती त्या वैकुंठा वर्णन ऐकून ती बारी भक्तीर बशिली, श्रद्धेर बशिली परमात्माले वैरे. तशी ती का दोळे दुखून संतोष भाष्प म्हणटा पळय आनंद भाष्प आयली की अच्युतदास मामान वैकुंठा वर्णन राबोवन भृगु ऋषीले आगमना विशयी सांगतना वापस दासरे म्हणून उठान राबले गे कडे तांणी निमगेल की कसलें म्हणटी म्हळ्यार की म्हाका एक पंत आनी एक पंत वैकुंठा वर्णन करता पाप म्हणटा रे कसं की तिकी एक आनंदाची अनुभूती जाता जावो म्हण सांगून अच्युतदास मामान वापस वर्णिसिल्लें पळय. मस्त विशय कळलेले जनाक एक बायपाट करून येवची न्ही नवतांनी एक पंत सांगिल्ले वरे आनी एक पंत सांगनात तांणी तिका दोनी पण सांगतना आनी किल्ले एक वैकुंठा वर्णन मेळ्ळी न्हय खुशी जावन वापस सांग म्हणलें की हांगा वरलेली काणी सांगून तांणी अरे कथे कैद करता न्हय. तशी तांकां बद्दलची तांकां हास्य प्रज्ञे चड तांणी काही त्या बायल मनशीक कसलें धिक्करसिल्लें न्ही एक हास्य प्रज्ञेर तांणी म्हणलें की तिका अम्मा हांव वैकुंठा वर्णन करता आशिल्लो म्हाका बुक्कांनी वाजून कितली कळ्ळें पळय तितली केल्लें हांवें दोन पंत कितली सांगू जाता तितली सांगलें आनी की तूं वैकुंठा वर्णन करी म्हळ्यार राब म्हगेले देहावसान जाल्ली नंतर वैकुंठा वता पळय मागीर येवन हांव वर्णन करता तितलेची शिवाय म्हाका वैकुंठा वर्णन इतलें एक वता सुचें म्हणलें की तांणी. तशी केन्नाय कसं न्ही म्हण ते खंयचेय एक विशय आमकां कोणेंय सांगलें म्हणजे जाल्यार ताजेर आमकां प्रिती आसक्ती आयल्या रे ते आमी वापस आयकूं का म्हण लेखता मांद्र न्ही
थंय एक पंत वचून पळोवका म्हण लेखता पळय तशी हांगा अर्जुनाक कृष्णाले ते सर्व विभूती तागेले ताण सांगतना ते पळोवन ते आयकून कृष्णाले एक रूप पळोवचें म्हाका मेळ्ळेलें जाल्यार जाल्यार म्हूण म्हळें एक आश जाली पळय ते एक आशी तो कृष्णाले द्रा दवरता तो सांगता पळय अर्जुन मदनुग्रहाय परमं गुह्यम अध्यात्म संहितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोऽयं विगतो मम हे परमात्मा मिगेल वयर एक विशेष अनुग्रह कोरका म्हणूची अध्यात्म म्हळेले श्रेष्ठ जावन आशिल्ले गुह्य जावन आशिल्ले गोप्य जावन आशिल्ले विशय तूं म्हाका सांगली न्हू देवा तूं सांगिल्ली हे विशय आयकून मिगेल सर्व मोह नाश जाल्ले म्हण तो सांगता मदनुग्रहाय मिगेल वयर तूं आशिर्वाद कोरूक मिगेल वयर तुगेल कृपा कटाक्ष दाखोवच्याक मिगेल वयर दय दिवचे खातीरची अनुग्रह कृपे आशिर्वाद हे पळय दिवचे खातीरची म्हूण अर्जुन सांगता पळंगा हे अनुग्रह म्हळ्यार कसं न्ही आशिर्वाद म्हळ्यार कसं न्ही दय म्हळ्यार कसं न्ही म्हण म्हळ्यार व्हड्डा न्ही व्हड्डान म्हळ्यार प्रायन म्हूण न्ही ज्ञाना न्ही प्राय न्ही ज्ञाना न्ही कोण म्हालगड म्हूण आसत न्ही तांगेल पशी सन्न जनाक म्हळ्यार ज्ञानवृद्ध म्हळ्यार विंगड सची तांणी सन्न प्रयरी परिपूर्ण ज्ञान पाविल जेन्ना ज्ञानवृद्ध म्हणटाची कितले मानतार जेवो तांकां ज्ञान मेळ्ळी म्हण जाल्यार तांकां ज्ञानवृद्ध म्हूण म्हणाची तशी हांगा प्राये विशयी जेवो ज्ञाना विशयी म्हूण न्ही हांगा खंयचेय विशयांतूय परम एक मालगड जलेल जन तांगेल पशी धाकल्यांक उद्धार जावच्याक अभिवृद्धी जावच्याक अभ्युदया वचच्या खातीर तांणी करची एक सहाय जेवो तांगेल एक इच्छा म्हणटा पळय ताका अनुग्रह म्हणून म्हणचे हांगा अर्जुनालय त्यांची भाव तो सांगता कृष्णा परमात्मा मोहाक वश जावन हांव मिगेले एक कर्तव्य प्रज्ञ विसरलेलो मिगेले एक धर्माची वाट सोडून हांव युद्ध करना म्हूण म्हळ्यार क्षत्रिय धर्माक विरुद्ध जावन आशिल्लें अधर्म तें हांव युद्ध करना कृष्णा हांवें जायना म्हूण सांगून हांव अधर्मा वाटेरी वत तशील कितकी तसल म्हाका तूं अभिवृद्धीचे आत्मोद्धाराचे एक सम वाट दाखोवचे खातीर इतली उपदेश दिवन तूं म्हाका उद्धार केल्ले मत अनुग्रहाय मिगेल वयर अनुग्रह करचे खातीर तूं इतली पुराय केल्ली कृष्णा म्हूण म्हळ्ळें एक अर्जुन शरणागती दाखयता कृष्णाक हांगा आमी मत्त म्हणली कुळ्ळे अर्जुना एकल्यानच अर्जुना खातीर सांगिल्लें म्हूण लेखूनच हांगा हे समस्त ज्ञानींक परमात्मान अनुग्रह कोरून गीतोपदेश केल्लेले तशें जावन अर्जुनान हांगा मदनुग्रहाय म्हणली म्हणून म्हणल्यार कुडले आमी अर्जुन तागेले एकल्यालो उद्धार केले कृष्णान म्हणलेले खातीर सांगले म्हण लेखुना हे गीता म्हण म्हणलेलें भगवत मुखोद गीत आसा पळय हें एक परिपूर्ण जावन आशिल्लो संदेश अपूर्व जावन आशिल्लें म्हणटाची ते समस्त मनुकुलाक एक आत्मोद्धारा वाटेर वच्चाक कसल कोरका म्हण दिल्ले देवान दिल्लेलो संदेश हे अर्जुनाक ताण निमित्त केलें तशें जावन हांगा अर्जुनान मत अनुग्रहाय म्हूण सांगल्यार ताजे अर्थ कसो म्हळ्यार अर्जुनाल तसले मस्त ज्ञानींक भक्तांक अनुग्रह करचे खातीर परमात्मान दिल्लो संदेश म्हूण हांगा अर्जुन मदनुग्रहाय म्हूण सांगता म्हण लेखूक आमी हांगा सांगिल्लें कोणें कृष्ण रूप घेवन येईल परमात्मो ते संग्रह करून लिखित रुपार दिल्लें कोणें तेची परमात्माला अनेक रूप व्यास म्हणटना कृष्ण रूपाचे परमात्मान सांगिल्लें व्यास रूपाचे परमात्मान जगत्याक लिखित रुपारी दिल्लेलें हें सगळे मनुकुलाक अर्जुना निमित्त करून परमात्मान दिल्लेलो संदेश तशें अर्जुनान हांगा मदनुग्रहाय म्हूण म्हळ्यार सगळे जगत्याचे साधक जनाले वयर तुगेलो अनुग्रह तूं दाखयले म्हूण अर्जुनान सांगलें म्हण लेखूका हांगात अर्जुन म्हणटा परमम गुह्यम श्रेष्ठ जावन आशिल्लें गोप्य जावन आशिल्लें विशयो म्हूण सांगून हें अत्यंत गोप्य जावन आशिल्लें अध्यात्म विद्या म्हणजे खंयचे एक अत्यमूल्य जावन आशिल्लें कसस ते गोप्य जावन दवरनाचे आमी कसो की एक वॅल्युएबल दुड्ड जावो भांगर जावो ते एक निपोवन दवरताचे आमी ते म्हळ्यार ते अति अमूल्य जावन आशिल्लें कोणीय ते अपहरण केल्ले री कोणीय ते दुरुपयोग केल्ले री म्हूण न्ही म्हणलेलें आमगेल्या मनांत आसता तशें जावन आमी गोप्य जावन निपोवन दवरता पळय तशी ते कोणेय अपहरण करूनच म्हूण तशें हांगा परमात्माक अर्थ करून घेवचें परमात्मा ज्ञान येवचें हें आध्यात्मविद्या म्हूण म्हळेलें अत्यमूल्य विद्या ती जगत्यांत मनुष्य कुलाक अत्यमूल्य जावन आशिल्लो विशय तो
सीधा परमात्माला वच्चा जाऊच्याक कारण ती अध्यात्म विद्या ताजी दुरुपयोग कोणी करू नज. दुरुपयोग म्हळ्यार कसं नाही पुढे तमासुरानं वेद पुरई कंपून वरताना परमात्मान ते तमासुरा मत्स्यावतारी जाऊन मरलेले विषय आमकां गोत्तस. हयग्रीव राक्षसाने हे वेद पुरे कंपून वरतना हयवदन देव जाऊन येऊन ते हयग्रीव राक्षसा संहार केलेलं परमात्मानं यमई विचार आमकां गोत्तस म्हणटना वेद विद्या कामची त्यामुळे तामसी जनानं ते तांकां परमात्माल वैरी भक्तिशील जनान ते वेद विद्ये शिकल्यारे ते सार्थक. परमात्माला वैरी भक्ती परमात्माला विषयाचे एक प्रीती कसले नानतील जनांक परमात्माला वैरी आसक्ती नानतील जनांक या परमात्माला तत्वविद्या अध्यात्म विद्ये म्हणून म्हळेले त्याचे महत्व गोनातील जना ते विद्ये दिवूनही कसले प्रयोजना दिवचे अगत्य येना. तश जावन हांगा परमम गुह्यम म्हणले गोप्य जावन दवर काजलेली ही अध्यात्म विद्या म्हण म्हणले. तसल्या ही अध्यात्म विद्या आमकां कसं सांगता अध्यात्म विद्येंतू जीवात्म परमात्मांगेल संबंध कसलो परमात्माले औन्नत्य कसले स्वतंत्रत कसले जीवाल पराधीनत कसले हे पुरे आमकां कळटा. हाका एक अपूर्व विद्या असली ही अध्यात्म विद्या हांगा कृष्णान अर्जुनाक उपदेश केले. ताजे खातीर अर्जुन परमात्माला सांगता मिगेल अनुग्रहा खातीर तूं गोप्य जावन आशिल्ली अध्यात्म विद्या म्हाका दिल्ली म्हूण सांगून तो भारी एक नमने कृष्णाक तो होगळसिता स्तुती करता. अध्यात्म संहितम अध्यात्म म्हणलेलें नांव आशिल्लें म्हूण अध्यात्म म्हूण म्हळ्यार आमगेले भितरीची परमात्मा आस अधि आत्म तशी आमगेले अंतर्यांतू अंतर्यामी जावन आशिल्ले परमात्माक पळोवच्याक आमकां सहाय करची विद्या ती अध्यात्म विद्या. निरंतर परमात्मा आमगेलो तो आस म्हणलेली एक अनुसंधान आमी करून घेतलें. आमकां खंयचेय विशयांत भंय ना या भवांतू खंयचेय विशया भंय ना मरणांतूय भंय ना. मरण होड भंय काही जनांक मनशांक तसल्यार कोणाक परमात्मा सदां सर्व काळ आमगेलो वटो आस म्हणलेलें चिंतन येता तांकां मरणा विशयांतू भंय ना. आनी महा एक आनंदाची अनुभूती जातकी ती कशी जाता म्हण म्हणलेलें परमात्माले अनुसंधान नित्य करतल जनाक गोत्तू. प्रति विशयांतू प्रति वेळांतू परमात्माला अनुसंधान आसल्यार आमगेलो वटो परमात्मा आसता म्हण म्हणलेलें अनुसंधान आशिल्ले जनाक परमात्मा म्हळ्यार ही परमानंद म्हण म्हणलेली एक ताजी अनुभूती ताका कळटा. परमात्मा ओटू हांव आसता म्हण म्हणलेली एक अनुभूती म्हणटा पळय सुख त्या सुखा येद्राक लौकिकाचे खंयचें सुख ना. खाण जेवो जेवण जेवो नेसवण जेवो दुड्ड जेवो बंगलो जेवो कार जेवो कसले जेवो हें परमात्मा आमगेलो ओटू आस म्हणलेलें सुखा येद्राक हें सुख पळय गण्य नाही आहे. तशी समस्त जगत्याचे करता धरता हरता म्हणचे परमात्मू तवय ताका सगुण म्हणूय म्हणटाची निर्गुण म्हणूय म्हणटाची साकार म्हण म्हणटाची निराकार म्हण म्हणटाची परमात्मा एक अतीत जावन आशिल्लो सर्व शक्तिवंतू सर्वाधारो सर्वांतर्यामी सर्वव्यापकू जावन आशिल्लो तो परमात्मास पळय ताका खंय 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 सोदून वचना नशी आंतर्यांतू तो आस म्हण म्हणलेलें अनुभवाक हाडचे अनुसंधान करचे अनुभूती घेवचे ताका पुरक जावची विद्या कसो आस पळय ताका अध्यात्म विद्या म्हणटाची. तशें हांगा अर्जुन सांगता यत् उक्त्वं त्वया वचः तेन मोहोऽयं विगतो मम यत् त्वया उक्तं तेन वचः म्हळ्यार तूं उपदेश केलेले तसली आध्यात्म विद्येचे तुवें सांगिल्ले तसले तुगेले उतरान आयकलेले तसली आध्यात्म विद्येचे उपदेशान मिगेल मोह पुरे विगतो मम पुरे मिगेल मोह अज्ञान नाश जाल्ले. अर्जुना कसो मोह आशिल्ले बंधूंगेल वयर मोह आशिल्लो ताका आनी मिगेल जन हें युद्धांत मिगेल निमती जाता हांव नानतलें हें युद्ध जायना हांव असलें आनी पुरे मरताची असोल पुरे त्या मरणा कारण हांव जाता हें हांव मिगेल निमती असले एक मायेंतू मोहांतू अर्जुन पडलेलो जाल्यार हें अज्ञान म्हूण जाल्लें. तसलें ज्ञान कसलें सर्व परमात्मा निमती जेवचे सृष्टी स्थिती लय
आणि परमात्माला निमती जेवचे मात्र ने हे जगत्य आसूचे जड चेतनात्मक वस्तू कसं असपळे तांतुई परमात्माले अस्तित्व असं म्हणलेलं स्वरूप ज्ञान म्हणता पळे परमात्माले ये जायनानतलं रे तो मनुष्य आणि की अज्ञानांतू असं मोहांतू पळपोण असं म्हणून सांगू येतं तशी हांग अर्जुनान म्हणजे या पुरे मिगेल मोह नाश जल्ले म्हणून तशी आत्ता परमात्मान विभूती योगांत अर्जुनाक तिळशील कसले उपदेश दिले कसले परमात्माल गुण कसले स्वरूप कसले प्रभाव कसले ऐश्वर्य कसले रहस्य कसले परमात्माला या पुरे सांगले कंचे कंचे सजातीय आणि म्हणरी परमात्माला प्रत्यक्ष विभूती तिरोहित विभूती पुरे परमात्मान थई सांगले तेदन अर्जुनाक कळले आव सखा म्हणले किलो यो कृष्णूची परमात्मो ताका गोतना म्हणणे गोत्तशिले जलरी मध्य मध्येन तो मेगेल सक्का म्हणलेलं माये येतशिले तो एक रायू यदुकुलाचो म्हणलेलं एक माये पडतशिले अर्जुन जाल्यार आतां तागेले माये पुरे धूर जावन यो कृष्णूची सर्वशक्त जावन आशिल्लो परमात्मो भगवंतो म्हणून कळली पळय तशी तो अर्जुन सांगता कृष्णाले कसले मिगेल मोह पुराय नष्ट जाल्ले कृष्णा म्हणून सांगता रस मात्र नाही आता कसं सांगता भवाप्ययौ हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्ष माहात्म्यमपि चाव्ययम् हे कमलपत्राक्षा हे जिवांग गेले जनन मरण जवो सृष्टी लय असल्याचे विस्तार वर्णन असपळे तू म्हाका सांगले मात्र न्ही तुगेल अव्यय जावन आशिल्ले अविनाशी जावन आशिल्ले महात्मे हांव आयकलो तुगेले तोंडा दुखून म्हूण म्हणटा हांगा भव अप्यय म्हणलें म्हळ्यार जीवाचे सृष्टीचे भव जन्म आणि अप्यय अप्यय म्हळ्यार नाश हे विशयी तू म्हाका सांगले म्हूण म्हणलें सांगला कृष्णान हाजे फुडले अध्यायांत पुरे सृश्टीन तूं सृष्टी जावची कशी लय जावची कशी खंयची जीव कशी जेवचे तो पुरे सांगता याची एक पंत लय जालेली सृष्टी पुन्हा प्रारंभ जाता अशी पुरे ताणें सांगला राजविद्या राजगुह्य योगान तो सकाळी सांगला ताणें सृष्टीचे लयाचे विशय तसले रंगा वेदांतो हे भव आणि अप्ययाक एक विंगड अर्थ सांगताचे हे भव अप्यय म्हळ्यार सृष्टी लय जनन मरण मात्र अर्थ नाही ताका एक विंगड अर्थ उपनिषदांतो येता प्रभव अप्ययौ भूतानाम तई भव अप्ययौ न्ही प्रभवाप्यय एकते प्रभव आणि भव म्हळ्यार एकची प्रभवाप्ययौ भूतानाम म्हळ्यार तांणी सांगताची वेदांत ऋषी मुनी कसं नाही भव म्हळ्यार सुखप्राप्ती खंयची सुख ऐहिक नाही लौकिक नाही सुख म्हळ्यार परमात्माल सुख भव म्हळ्यार सुखप्राप्ती अप्यय म्हळ्यार दुःख निवृत्ती खंयची दुःख परमात्माक मेळू जायना नशी मोहा पडची पळय तेचे होड दुःख जिवाक त्या दुःख निवृत्ती आणि परमात्मो म्हळेले सुख प्राप्ती जावच्याक भवाप्यय म्हणून म्हळेले अर्थ हांगा उपनिषदांत दिताची म्हळ्यार खंयची रिती री आम्ही चल्ल्या रे चलची म्हळ्यार आमगेले धर्माचरण म्हणटा पळय खंयची रितीर आसल्यार सुख मेळटा खंयची रितीच्या आचरणेन जेवा खंयची नडवळिकेन दुःखाचे निवृत्ती जाता परमात्मा मेळना नाशिर आमचें दुःख म्हणलां हांवें तशें खंयची रिती री खंयची धर्माचरणेन आमी परमात्मा पावयत तसले परमात्मो मेळका जाल्यार म्हळ्यार मेळना नाशिर आमचें दुःख मेळका जाल्यार तें सुख जावका जाल्यार खंयचें आचरण कोरका हें पुरे परमात्मान हाजे फुडले अध्यायांत पुरे सांगला पळय त्या विशयांक अर्जुन सांगता सर्व विशय तूं म्हाका सांगील आयकुनूची म्हाका मिगेले पुरे मोह नाश जाल्ले हे कमलपत्राक्षा म्हणटा तुगेल दोळो कमला पुल्ला पाकली हें सांगता आशिल्लें कसं खातीर सांगलें तें कमला पुल्ला पाकली विस्तार जावन सवय तितली अनुग्रह तितली कृपा कटाक्ष तूं मिगेल वैरी केल्ले तितली अनुग्रह त्या दोळ्यानाची तुवें मिगेल वैरी केल्ले म्हळें अर्थार तो कमलपत्राक्ष म्हणटा आतां म्हणटा अव्ययम महात्म्यम म्हणून ते अव्यय महात्म्य म्हळ्यार कसलें हे आमी पायती दिसा गीतामृतधारेंत पळया आज सांगिल्ले गीतेचे हे सार संदेश परमात्माले वाणी हे परमात्माल चरणारविंदाक तशीच गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता
नाहम करता हरिः करता.